हाय गाईज, मी आहे डॉक्टर निधी. वेलकम टू अवर चॅनल टू तिकीट्स टू एनिवेअर. ही गोवा ट्रिप एकदम लास्ट मोमेंटला प्लॅन झाली असल्यामुळे मला शॉपिंगला वेळ मिळाला नाही. म्हणून मी प्रवीणला क्लिअर सांगितलं होतं, पहिल्याच दिवशी शॉपिंग नाही केली तर मी गोव्यात आलेच नाही असं समज. काल रात्री 12 तासांची फ्लाईट घेऊन आम्ही इतके थकलो होतो की प्रवीण तर चालतच झोपत होता. रिसॉर्टमध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आणि थेट डिनरला धाव घेतली. कारण प्रवीणसाठी साईटसीइंगपेक्षा फूड फर्स्ट असतं. डिनरला किंगफिश फ्राय आणि चिकन. आणि तिथे काका एक मस्त कोकणी इंग्लिश गाणी गात होती. पण प्रवीण गाण्यापेक्षा प्लेटकडे जास्त लक्ष देत होता. प्रायोरिटीज गाईज. सकाळी ब्रेकफास्टला इंडियन ऑप्शन्स इतके होते की प्रवीणने 2-3 प्लेट संपवल्या. जणू पुढचे 7 दिवस उपाशी राहणार आहे असा थाट. प्रवीणला खायला खूप आवडतं, हे अंडरस्टेटमेंट आहे. ओके. मग स्कूटी रेंट करून शॉपिंगला जायचं ठरवलं. पण प्रवीणचा घाम असा वाहत होता की स्कूटीपेक्षा शावर जास्त इम्पॉर्टंट आहे असं वाटलं मला. मला दया आली आणि मी बोलले, चल कार रेंट करू. कारने बागा बीचकडे निघालो. तिथे फेमस काजू कुल्फी घेतली. पण त्या काजू कुल्फीत काजू 1% सुद्धा नव्हते. म्हणून नेहमीप्रमाणे मी एक स्पून चाखला आणि थेट प्रवीणकडे पास ऑन केला. तुमच्याही घरात असा ह्युमन डस्टबिन आहे का गाईस? कमेंटमध्ये नक्की सांगा. सी यू गाईस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.